नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज आहे उद्यापन। तर मी सकाळी उठून सगळी साफसफाई करून पूजा मांडून घेतली। तर मला संध्याकाळी दुसरीकडे पण हळदी कुंकवाला जायचं आहे, त्यामुळे मी आत्ता लवकर जेवणाची तयारी करून ठेवते आहे। मी आज पुरणपोळी बनवणार आहे नैवेद्यासाठी। व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा। मी रात्री हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण ठेवला आहे, तो पण तुम्हाला बघायला भेटेल, तर शेवटपर्यंत कनेक्ट राहा। मी पटकन जेवण बनवून घेते। बऱ्यापैकी जेवणाची तयारी करून ठेवली आहे आणि मी इथं छोटीशी रांगोळी काढली होती। ही सगळी तयारी झाल्यानंतर मी हळदी कुंकवासाठी सगळं सामान वरती ठेवले, फुलं फळं अजून पुस्तकं सगळं वरती ठेवलंय, कारण ऐन मोमेंटला आपली धावपळ होत नाही याच्याने। तुम्ही बघू शकता पूजा किती छान मांडली आहे। तर घरात ज्या दिवशी आपण पूजा करतो त्या दिवशी इतकं पॉझिटिव्ह फील होतं आणि इतकं प्रसन्न वातावरण राहतं। हिचं मध्ये मध्ये करणं चालूच होतं। त्यानंतर आता मी आवरायला घेते। आज मी ही साडी घालणार आहे। हिचं ब्लाऊज असं आहे बॅक साईडला, जे मी माझ्या बेबी शॉवरला शिवलेलं। त्याच्यावर छोटं बाळाचं डिझाईन आहे, तुम्हाला दाखवते। हाय करशील हाय। आणि हा आहे माझा आजचा कम्प्लीट लुक। आता सांगते मी तुला। तोंडावर ऊन आलंय पण असं तिथं। हा आता आता काय चांगली दिसली बघतो, आता देखणी दिसलीस आज पाच। हा आता व्यवस्थित दिसते, आता डबल हात हा आता छान दिसते। अगं तोंडावर ऊन आलं ना ग। खूप छान हळदी कुंकू झालं। आता नैवेद्य दाखवून आरती करून घेऊन उपवास सोडणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहेत, कारण उद्या माझी एक्झाम आहे, मला स्टडी करायचा आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।